नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मैद्यापासून चटपटीत आणि झटपट असे हे स्नॅक्स तयार करणार आहोत. तर ते कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथे मैदा छानपैकी चाळून घेत आहे. मैदा छानपैकी चाळून झालेला आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि आपल्याला तो छानपैकी कुस्करून यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून ओव्याचा छानपैकी वास यामध्ये राहील. याचबरोबर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करून घेत आहे. याचबरोबर आपल्याला गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर खूप करायचा नाही आहे, नाहीतर आपलं हे कणिक खूप पातळ होईल. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे कणिक मळून तयार आहे आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी रेस्टवरती ठेवायचं आहे. याचबरोबर आपल्याला स्टफिंगची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते मी इथे छानपैकी कुस्करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे आहेत. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेत आहे. याचबरोबर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. आणि 1 चमचा धने पावडर घालायचा आहे. त्याचप्रमाणे थोडंसं गरम मसाला देखील यामध्ये ॲड करायचा आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. याचबरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे. तांदळाचं पिठाने काय होईल, हे आपले छानपैकी कुरकुरीत होतील स्नॅक्स आणि तळताना हे स्टफिंग बाहेर निघणार नाही. आपलं हे स्टफिंग इथे तयार आहे आणि आपलं इथे कणिक जे मळून ठेवलेलं होतं ते सुद्धा इथे अर्धा तास झालेला आहे. आता यामध्ये मी इथे 1 गोळा घेत आहे आणि असं छानपैकी पोळी लाटून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पोळी लाटून झालेली आहे. आता यामध्ये मी मसाल्याच्या डब्यामध्ये जी वाटी असते ती वाटी घेतलेली आहे आणि ती या पोळीच्या मधोमध ठेवलेली आहे. आपलं हे स्टफिंग आपल्याला पूर्ण पोळीवरती लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण स्टफिंग पूर्ण पोळीला लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही वाटी यामधून काढायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथे थोडंसं पाणी लावलेलं आहे. आता आपल्याला या पोळीच्या मधोमध याला कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित याचं काप तयार करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने देखील मी मधोमध याचे छानपैकी काप तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी संपूर्ण पोळीचं काप तयार करून घेतलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. तुम्ही बघू शकता. आता हलक्याशा हाताने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. याचे रोल तयार करून आपल्याला याला छानपैकी तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. किती सुंदर असा आकार याचा आलेला आहे. तुम्ही बघू शकता. दुसरं देखील करून दाखवते आहे. छान असा याचा आकार तयार होतो. अशा प्रकारे सर्व रोल मी इथे तयार करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. याचबरोबर इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे.
गॅसची फ्लेम फुल करून मी हे तेल गरम तयार करून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी मध्यम करत आहे आणि आपले हे सर्व स्नॅक्स, हे सर्व रोल मी यामध्ये तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता तेल हे छान प्रकारे गरम झालेलं आहे। अशाच तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता आपल्या ह्या रोलला छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेत आहोत। तुम्ही बघू शकता झटपट असे हे आपले हे स्नॅक्स तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा